मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक कंडिशन डिस्कस केली ती BPPV म्हणजे बिनाइन प्रॉक्सिमल पोझिशनल व्हर्टिगो. त्या कंडिशन मध्ये काय व्हायचं, डोकं हलवलं की चक्कर यायची. आता चक्कर येण्याला काय म्हणतो आपण, व्हर्टिगो म्हणतो आपल्या मेडिकल टर्ममध्ये. आणि हे व्हर्टिगो होण्याचे दोन कॉजेस असतात, एक तर पेरिफरल कॉज असतो, सेंट्रल. पेरिफरल म्हणजे काय, इनर इयर जे आपला कान असतो ना, मधला कान म्हणतो आपण, तो बॅलन्स करतो आपल्या बॉडीला. मागच आपण डिस्कस केलेलं, सेमी सर्क्युलर कॅनल असतात, त्यात पाणी असतं, त्या पाण्याची मुवमेंट होते. आपण पोझिशन चेंज केल्यानंतर तसे ब्रेनला सिग्नल जाऊन बॅलन्सिंग होते. तर पेरिफेरल कॉजेस मध्ये एक तर BPPV होता ना, आता आज आपण जो डिस्कस करणार आहे मॅनियर डिसीज तो एक आहे. आणि सेंट्रल कॉजेस मध्ये काय असतं, तुमच्या सेरेबलम मध्ये लिजन असेल किंवा ब्रेनचा पार्ट असतोय ब्रेन स्टेम, तिथं लिजन असेल किंवा सेंट्रल वेस्टिब्युलर पाथवेज मध्ये लिजन असेल तर ही कंडिशन होऊ शकते. तर आता आपण मॅनियर डिसीज बद्दल बघू. तर हे मॅनियर डिसीज मध्ये काय होतं, एपिसोड्स ऑफ व्हर्टिगो म्हणजे चक्कर यायचे एपिसोड पेशंटला अर्धा तास किंवा 1 तास असे असतात, एपिसोड मध्ये येतो ही कंडिशन होती. दुसरं असते हिअरिंग लॉस असते. हिअरिंग लॉस म्हणजे काय, कानातून कमी ऐकू येतं, त्याला आपण सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस म्हणतो. आणि रिंगिंग सेन्सेशन इन इयर म्हणजे कानात असं वाजल्यासारखं होतं, त्याला आपण टिनिटस म्हणतो. तर ह्या मॅनियर डिसीज मध्ये काय काय व्हायला, तुम्हाला एपिसोड येईल व्हर्टिगोचे, कानातून ऐकू येणार, सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस व्हायला. आणि तिसरं म्हणजे रिंगिंग सेन्सेशन कानात, त्याला आपण टिनिटस म्हणतो. तर हे होतंय कशामुळे, तर हे होतंय तुमच्या कानात एंडोलिम्फ जास्त बनल्यामुळे किंवा त्याचं ऍब्झॉर्प्शन कमी झाल्यामुळे. आपण मागे डिस्कस केलं, तर कानात जे सेमी सर्क्युलर कॅनल असतात त्यात काय असतं, तुमच्या पाणी असतं, ज्याला आपण एंडोलिम्फ म्हणतो. आणि ते एंडोलिम्फ काय करतं, त्याच्या एक म्हणजे केसासारखे हेअर सेल्स असतात, त्यांची मुवमेंट झाल्यामुळे डोक्याला म्हणजे ब्रेनना बॅलन्स जातो की माणसाने पोझिशन चेंज केली आणि त्याच्यानुसार सिग्नल देऊन आपण ऍक्ट करतो. पण आता काय होतं, ह्या कंडिशन मध्ये ते एंडोलिम्फ जास्त बनते. आणि ते कोण बनवतं, ते स्ट्रायव्हॅस्क्युलरस नावाचं एक हे असतं स्ट्रक्चर, ते एंडोलिम्फ जास्त बनवतं किंवा आपण म्हणू शकतो त्याचे ऍब्झॉर्प्शन कमी होईल. दोन्ही कंडिशन मध्ये एंडोलिम्फ काय होईल, तुमचं जास्त व्हायला लागले. आता ह्या कंडिशन मध्ये असतं, कोणती गोष्ट जास्त जर झाली ती घातक असते. एंडोलिम्फचं प्रमाण एका लेवलमध्येच पाहिजे, ते जास्त झाल्यामुळे काय होईल, तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम चालू होईल. लक्षात आलं, स्ट्रक्चर कोणचं इन्व्हॉल्व आहे, स्ट्रायव्हॅस्क्युलरिस. ते काय करते, एंडोलिम्फचं प्रोडक्शन पण करतं आणि ऍब्झॉर्प्शन, दोन्हीपैकी काही जरी ब्लॉक झालं, समजा ऍब्झॉर्प्शन नीट होईना तरी त्याची क्वांटिटी वाढणार आणि प्रोडक्शन जर जास्त झालं तरी त्याची क्वांटिटी वाढणार आहे. तर हे आहे, ह्याच्यात काय काय दिसतं तुमच्या, एक तर व्हर्टिगो दिसतो, सेन्सर न्यूरल हिअरिंग लॉस आणि टिनिटस आहे.